आज आपण 1 ते 100 या संख्यावर आधारित प्रश्नावर जो स्वाध्याय दिलेला आहे शिष्यवृत्तीच्या पुस्तकामध्ये त्याचं आपण सर्व 15 उदाहरणांचं स्पष्टीकरण आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। काल आपण 1 ते 100 या संख्यावर आधारित काही प्रश्न नमुना प्रश्न पाहिलेले आहेत आणि त्या दृष्टीने आणखी 15 प्रश्न झाल्यानंतर आपल्याला त्याचं चांगल्या पद्धतीने दृढीकरण होईल। तर पहिला प्रश्न या ठिकाणी मी वाचतो। 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो। मी वाचताना दशक स्थानीवर जास्त भर दिला तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे काय विचारले, दशक स्थानी 0 हा अंक काय असतो। एकक स्थानी अंक घेतला तर ते मला 10, 20, 30, 40 लक्षात येईल, पण आपल्याला सांगितलंय दशक स्थानी 0 आणि दशक स्थानी 0 1 ते 100 पर्यंतच्या अंकामध्ये फक्त 100 या अंकामध्ये असतं आणि 100 या अंकामध्ये ते दशक स्थानी 0 आहे। म्हणून अशा संख्या किती आहेत तर अशा संख्या फक्त एक संख्या अशी आहे आणि ती 100 आहे। तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे। तर पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण पाहिलंय। दुसरं उदाहरण मी वाचतो। 31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या या समसंख्या आहेत। समसंख्या तुम्हाला माहित पाहिजे की 0, 2, 4, 6 किंवा 8 हे जर अंक एकक स्थानी असतील तर त्या समसंख्या असतात। आपण लिहूया 31 ते 50 पर्यंतच्या संख्या। सरावानंतर आपल्याला तोंडी पण म्हणता येतील, पण आपण या ठिकाणी लिहूया म्हणजे आपल्याला चुकणार नाही। 31 नंतर 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48 आणि 50 म्हणजे 31 ते 50 पर्यंतच्या संख्या विचारल्यात। म्हणजे एकूण किती आहेत पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10। तर अशा 10 समसंख्या आहेत। अर्ध्या मिनिटामध्ये हे गणित सुटतं आणि असं लिहिल्यानंतर आपलं गणित पण चुकणार नाही आणि परीक्षेत 2 मार्क पण आपले जाणार नाही। तर 10 समसंख्या या ठिकाणी आहेत। तिसरा प्रश्न पहा। 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल। एकक स्थानी 1 अंक विचारलाय। 40 ते 92 संख्यामध्ये एकक स्थानी 1 अंक असतो। तुम्हाला आडवी उजळणी किंवा ते 1 ते 100 पर्यंतचे अंक म्हणता आले पाहिजे। त्यानुसार बघूया आपण। एकक स्थानी 41, 1 हा अंक एकक स्थानी आहे। 51 1 अंक एकक स्थानी आहे। 61, 71, 81 आणि 91 संख्या मोजूया किती, 1, 2, 3, 4, 5 आणि 6। तर 6 संख्या या एकक स्थानी 1 असणाऱ्या 40 ते 92 पर्यंत आहे, म्हणजे 6 हे उत्तर या ठिकाणी येणार आहे। तर हा तिसरा प्रश्नही आपल्याला लक्षात असेल। मोजेपर्यंत मोजलं तरी चालतं आणि लिहिले तरी 2 मिनिटात अर्ध्या मिनिटात समजतं। चौथा प्रश्न। एका 2 अंकी संख्येच्या अंकाची बेरीज 14 आहे। समजून घ्यायचा हा प्रश्न चांगला। एका 2 अंकी संख्येच्या अंकाची बेरीज, 2 अंकी संख्या आहे आणि अंकाची बेरीज 14 आहे। त्या संख्येमध्ये 18 मिळवले असतात आणि त्या संख्येमध्ये आपल्याला 18 मिळवायचे आहे। मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकाची स्थाने बदललेली असतात आणि 18 मिळवल्यानंतर त्या संख्येचे काय होतात, स्थान बदलतात। म्हणजे एकक स्थान दशक स्थानी आणि दशक स्थान एकक स्थानी होतं। तर ती संख्या कोणती, पर्यायाकडून आपण पटकन जाऊया। पहा, पहिली संख्या आहे 95। 2 अंकाची बेरीज केली 9 आणि 5 14। 14 मध्ये आपल्याला मिसळायचं 18। 14 आणि 18 केलं 32। इथं 95 आहे आणि इथं 32 आहे, म्हणजे त्याची स्थानं बदललेली नाही। दुसरी घ्या 86। 8 आणि 6 14। 14 मध्ये 18 आपण मिसळूया। 8 आणि 4 12 2, चला या ठिकाणी पण 18 आणि 14 32 या ठिकाणी होत आहे। त्यानंतर दुसरी संख्या आहे 68। तिसरी संख्या 68 आहे। त्या दोन्हीची बेरीज केली 6 आणि 8 14 आणि 14 बेरीज केली। समजा तुम्हाला लक्षात आलं असेल 6 आणि 8 14, 5 आणि 9 14 यापूर्वी मी सांगितलंय। सगळ्यांची बेरीज केली 14 आहे ते, त्यामध्ये 18 जर मिसळलं तर 32 येते। पण आपल्याला थोडं हे लक्षात घ्यायचंय की ह्या संख्यांची बेरीज प्रत्येकाची 14 आली आहे। 9 5 14, 8 आणि 6 14, 6 आणि 8 14, 5 आणि 9 14। पण या संख्यांच्या अंकामध्येच आपण 18 मिसळूया प्रत्येकामध्ये। 95 अधिक 18, 86 अधिक 18, 68 अधिक 18 आणि 59 अधिक 18 हे केल्यानंतर कोणत्या अंकांची अदलाबदल होते ते पाहूया। आता 55 आणि 18 केलं तर 8 आणि 5 13ला 3 14 1 9 10 आणि 11 113 3 अंकी संख्या झाली। ह्याची स्थान बदलत नाही। 8 आणि 6 14ला 4 14 1 8 1 9 1 10 इथं पण 104 आलं। 3 अंकी संख्या झाली, स्थान बदलत नाही।
दशक स्थानचं आणि एकक स्थानचं. इथं पाहूया 8 आणि 8 16 6 8 6 आणि 7 आणि 8 86 झाले. इथं पहा इथं 68 आहे आणि इथं 86 म्हणजे 68 आणि त्याची स्थानं बदलले 86 म्हणजे एकक स्थानचा अंक दशक स्थानी गेलाय आणि दशक स्थानचा अंक एकक स्थानी गेलाय असा बदल झालेला आहे म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपण पाहूया 9 8 17 ला 7 5 आणि 6 आणि 7 77 दोन्ही सारखे आहे म्हणजे याचं उत्तर आहे 3. नंतर 5वं उदाहरण पाहूया. एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकी संख्या आहे. किती अंकी विचारल्यात आपल्याला 2 अंकी. एकक व दशक स्थानचे अंक समान. एकक व दशक स्थानचे अंक समान असले की आपल्याला लक्षात आलं पाहिजे 11. मग पहा 11 22 33 44 55 66 77 88 99 100 जर घेतलं तर त्यातले एकक आणि दशक स्थानचा अंक समान आहे 0 पण ती 100 किती अंकी आहे 3 अंकी आहे. म्हणून ह्या 11 ते 99 पर्यंतच्या संख्या येतात आणि त्या आहेत एकूण संख्या 9 आणि 9 संख्या त्या ठिकाणी असल्यामुळं 9 हे उत्तर त्याचं येत आहे. नंतर 6वं 6च्या 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 6च्या पटीतील किती संख्या आहे. 6च्या पटीतील संख्या विचारल्या म्हणजे 6च्या पाड्यातील संख्या त्या ठिकाणी विचारल्या आहे. आपण 6च्या पटीतील संख्या मोजताना 6चा पाडा लिहूया. 6चा पाडा सगळ्यांना पाठ आहे 6 × 60 60 जर घेतली तर ती 10वी होते आणि त्याच्या पुढे जर मोजली 60 आणि 6 66 66 आणि 6 72 72 आणि 6 78 78 आणि 6 84 84 आणि 6 90 90 आणि 6 96 म्हणजे ह्या 10 आणि ही 6 96 असंही म्हणता येतं. 16 16 सख्खी 96 म्हणजे 16 संख्या येऊ शकतात. आणि तरी सगळ्या मोजूया आपण पटीतील संख्या 6 12 18 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 तर असं एकूण 6च्या पटीतील संख्या 16 आहे म्हणून 16 हे उत्तर त्या ठिकाणी येत आहे. 7वं गणित पहा. 1 ते 100 या संख्यामध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो. 1 ते 100 मध्ये 5 अंक किती वेळा येतो तर आपल्याला काल पाहिले आपण ते 5 अंक किती वेळा येतो तर 5 अंक एकूण 20 वेळा 1 ते 100 मध्ये येतो. तर ते पाहून तुमच्या लक्षात येईल 5 अंक 20 वेळा येतो. 8वं गणित पहा. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यामध्ये 9 हा अंक किती वेळा येतो. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यामध्ये 9 अंक किती वेळा येतो. 10 ते विचारलंय त्याच्यामुळे 9 येणार नाही एक अंकी म्हणून 20 मधून 1 कमी होतं आणि 19 वेळा कारण 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात आणि एक अंक कमी झाल्यामुळे 19 वेळा येतं. प्रश्न 9 पहा. 1 ते 100 या संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो. काल आपण पाहिलंय किंवा तक्ता लक्षात घ्या तक्ता पाठ करा. तक्ता जर लक्षात ठेवला तर हा प्रश्न चुकणार नाही. 1 ते 100 संख्यामध्ये 0 अंक किती वेळा येतो 11 वेळा येतो म्हणून 1 ते 100 पर्यंतच्या संख्येमध्ये 0 11 वेळा त्या ठिकाणी आलेलं आहे. 10वा प्रश्न महत्वाचा आहे तो 2017च्या परीक्षेमध्ये आलेला आहे. 1 ते 100 या संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे 97 आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे विषम मूळ संख्या आहे 3 आणि यांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. गुणाकार किती गुणाकार करूया 3 7 21 ला 1 4 2 3 9 27 28 29 291 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर 11वा प्रश्न पहा. 1 ते 100 या संख्यामध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहे. 1 ते 100 मध्ये 2 हा अंक नसलेल्या संख्या किती आहे. 2 अंक असलेल्या संख्या आहे 19. 2 अंक असलेल्या संख्या आहे 19. 2 अंक आहे 20 वेळा परंतु 2 अंक नसलेल्या संख्या आहे 19 असलेल्या संख्या आहे 19 त्यामुळं 100 मधून आपण 19 वजा करूया. 100 मधून 19 वजा केलं 10 मधून 9 गेले 1 आणि 9 मधून 1 गेलं 8 तर अशा 81 संख्या त्या ठिकाणी आहे म्हणून याचं उत्तर 81 येतं. 12वा प्रश्न पाहूया. 1 ते 100 या संख्यामध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहे. काय म्हणते पहा 1 ते 100 या संख्यामध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या संख्या विचारले. हा थोडा काळजीपूर्वक प्रश्न पाहावा लागतो नाहीतर बरीच मुळे या प्रश्नात चुकतात. 3 समाविष्ट असलेल्या संख्या 3च्या किती झाल्या 19 संख्या झाल्या
आणि 4च्या संख्या किती झाल्या 19. 3च्या आणि 4च्या 19 आणि 19 किती झाल्या 38. यामध्ये काय होते पहा 3 आणि 4 अंक असलेल्या 34 एक दोनदा मोजली गेली आणि 43 एक दोनदा मोजली गेली. म्हणून 34 आणि 43 एक एकदा कमी करायची आणि त्यामुळं 38 मधून 2 वजा केलं 36 संख्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. 13वा प्रश्न पहा 20 ते 51 या 2 अंकी संख्या लिहिल्या असता त्यात किती समसंख्या असतील. समसंख्या विचारतात आपल्याला आणि 20 ते 51. 20 ते 51 मध्ये आपण थोडे टप्पे घेऊया. 21 ते 30. 21 ते 30 मध्ये 5 सम असतात 5 विषम असतात. ह्या 5 घेतल्या. पुन्हा 31 ते 40 5 सम असतात. ह्या 5 घेतल्या. 41 ते 50 5 समसंख्या असतात. या समसंख्या 5 घेतल्या आणि या ची बेरीज आली 5 त्रिक 15 आणि 51 ही मूळ संख्या नाही आणि 20 सुरुवातीची एक मूळ समसंख्या आहे आणि 51 ही विषम संख्या आहे. ही समसंख्या एक घेतली 15 आणि 1 16. तर या ठिकाणी 20 ते 51 मध्ये 16 समसंख्या असतात. हे आपल्याला लक्षात येईल. 14वा गणित आहे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 9च्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत. 9च्या पटीत नसलेल्या संख्या किती विचारल्या. मग 9च्या पटीतल्या संख्या काढाव्या लागतील. 9चा पाडा म्हणायचा 9 10 90 म्हणजे त्या 9 1 9 9 2 11 9 3 27 9 4 36 असं 10 झाल्या. पुन्हा 99 1 9 9 99 म्हणजे त्या 10 आणि 11 एकूण संख्या झाल्या 11. 9च्या पटीतल्या संख्या 11 आहेत आणि एकूण संख्या विचारल्यात 100 म्हणजे 9च्या पटीत संख्या आहे 11. 100 मधून 11 या ठिकाणी वजा केल्यानंतर त्या ठिकाणी उत्तर येतं 89. तर 9च्या पटीत नसलेल्या संख्या 89 त्या ठिकाणी आहे. आणि शेवटचं उदाहरण 15वं पाहूया. 71 ते 85 पर्यंतच्या संख्यामध्ये 7च्या पटीतील किती संख्या आहे. 71 ते 85 या दोन्हीच्या दरम्यान 7च्या पटीतील संख्या आपल्याला शोधायची आहे. 7 10 70 70 तर येत नाही. मग 70 मध्ये 7 मिसळलं 77 आणि 77 मध्ये 7 मिसळलं 84. 85 पर्यंतच विचारल्यात म्हणून 87 आणि 84 अशा 2 संख्या या ठिकाणी येतात. तर 7च्या पटीत असलेल्या 71 ते 84च्या दरम्यान 2 सक्त संख्या आहेत आणि तो पर्याय तिसरा या ठिकाणी येतो. या ठिकाणी आपण 1 ते 100 संख्यावर आधारित 15 स्वाध्यायामधील प्रश्न पाहिले आहेत. आणखी खूप प्रश्न तुम्हाला स्वतःहून तयार करता येतील. ते स्वतःहून प्रश्न तयार करा मित्रांमध्ये आणि एकमेकांना त्याची उत्तरं काढण्यासाठी सराव त्याचा त्या ठिकाणी करा. या ठिकाणी हा घटक आपला संपलेला आहे. धन्यवाद.